माननीय सभापती महोदय, सन्मान्य सदस्य परब साहेबांनी जी या ठिकाणी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे, आता आकडेवारीमध्ये मी जात नाही एकूण थकबाकी किती, पण तरी पण 21 ते 25 2021 ते 25 पर्यंतची 440 कोटी रुपयाची थकबाकी आहे। 25-26 ची वार्षिक मागणी 77 कोटी रुपयाची आहे, अशी एकूण 517 कोटी रुपये झाली आणि या वर्षाअखेरपर्यंत झालेली वसुली 76 कोटीची आहे। एकूण 2021 ते आज अखेर जवळपास 440 कोटी रुपयांची सन्मान्य सभापती महोदय ही एकूण थकबाकी आहे। सन्मान्य परब साहेब म्हटले तसं याच्यामध्ये महापालिकेचा बृहन्मुंबई महापालिका, वीज वितरण प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय यांची जी जल देयक असेल, विद्युत देयक असेल, टॅक्स देयक असेल किंवा इतर काय असेल त्याची या ठिकाणी म्हाडाच्या वतीनं ती संबंधित लोकांच्याकडनं वसुली केलेली आहे। एकही रुपयाचा ज्यादा पैसा या करा व्यतिरिक्त म्हाडानं स्वतःचा लावलेला नाही। म्हणजे असं की बाबा जिल्हाधिकाऱ्यांची वसुली किंवा वॉटर टॅक्सची वसुली 100 रुपये आहे, त्याच्यावर हँडलिंग चार्जेस किंवा 5 रुपये म्हाडाचे चार्जेस लावले आणि वसूल केला असं नाही। पण तरी सुद्धा एकदा अभय योजना याच्यासाठी यापूर्वी आपण या ठिकाणी आणली आणि त्या अभय योजनेच्या माध्यमातून मला वाटतं जवळपास सवलत ही त्या काळामध्ये अभय योजनेच्या माध्यमातून संबंधित लोकांना या ठिकाणी आपण दिली होती। 15 डिसेंबर 2023 नुसार म्हाडाच्या बृहन्मुंबईमधील 56 वसाहतीतील संस्थांचे 1 एप्रिल 98 ते 31 मार्च 2021 या कालावधीपर्यंतचे सुधारित दराने आकारण्यात सेवा शुल्क माफ करून जुन्या दराने संबंधित संस्थांकडून सेवा शुल्क आकारण्यात यावे असं तत्कालीन गृहनिर्माण मंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे एकदा ही अभय योजना या ठिकाणी आपण लागू केली होती। त्याच्या बदल्यात जे नुकसान झालं या सगळ्या अभय योजनेमुळे ते 450 कोटी रुपये शासनाच्या वतीनं हे म्हाडाला रिएम्बर्स करण्यात आले होते। त्यामुळे आता ह्या 440 कोटीच्या थकबाकी संदर्भात व्याज, दंडव्याज किंवा इतर सगळ्या गोष्टी माफ करणं किंवा सवलत देणं ही वित्तीय बोजा जर असेल तर पुन्हा एकदा त्याला राज्य शासनाची अशा पद्धतीची संमती घेणं आवश्यक आहे। याच्यामध्ये आपण हप्ते जरूर पाडून देऊ शकतो, म्हाडाच्या हातामध्ये आहे। जसं समान 10 हप्ते करायचे असतील तर मी आजही आपल्याला सांगेन की त्याचे हप्ते करण्यासंदर्भात म्हाडा निश्चितपणानं ते हप्ते पाडून देण्याचे निर्णय करेल। पण जर आम्ही म्हणजे अभय योजना जर पुन्हा एकदा आणायची असेल तर सन्मान्य सदस्य परब साहेब म्हटले तसं अधिवेशन संपल्यानंतर, कारण अधिवेशन काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना दोन्ही सभागृहातलं व्यस्त कामकाज असतं, तर या संदर्भात किमान उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्र्यांच्याकडं या संदर्भातली एक बैठक सन्मान्य सदस्यांच्या बरोबर अधिवेशन संपल्यानंतर तातडीनं आयोजित केली जाईल।